आंबट आंबाडीची गरगट्टा भाजी पौष्टिक अजून कशी बनवायची आणि एकदम साधी सोपी सगळ्यांना आवडणारी आणि तेवढीच हेल्दी रेसिपी कशी बनवायची हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी आंबाडीची एक पेंडी फक्त पानं व्यवस्थित धुवून चिरून घेतली। एका बाउलमध्ये मुगाचे 4 चमचे मुगाची डाळ, 4-5 चमचे तुरीची डाळ, 4-5 चमचे चण्याची डाळ आणि 4-5 चमचे हिरव्या सालीची डाळ घ्यायची आणि शेंगदाणे 10-15 असे शेंगदाणे घ्यायचे। त्यानंतर इथे व्यवस्थित धुवून चिरलेल्या भाजीमध्ये हे सगळं टाकायचं। 4-5 लाल किंवा हिरव्या मिरच्या घालून पुरेसं पाणी घालून 3-4 शिट्टी देऊन आपल्याला शिजवून घ्यायचे, कारण डाळ व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग आणि हळद घालायची। 3-4 शिट्टे देऊन इथे डाळ शिजवून घेतली। डाळ आणि भाजी व्यवस्थित स्मॅश करायचं, म्हणजेच व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे बेसन। बेसन हे एक डावला म्हणजेच अर्धीपेक्षा कमी वाटी घालायचं। बेसन उकडलेल्या डाळी आणि भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा लाल तिखट आणि मीठ चवीनुसार घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि साईडला ठेवायचं। एक साईडला कढई गरम करत ठेवायची। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायची मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची। नंतर जिरे, थोडंसं हिंग घालायचं। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची किंवा अद्रक आवडत नसेल तर नुसतं लसूण घातलं तरी चालेल। त्यानंतर इथे मी काळा मसाला घातला आहे। काळा मसाला नसेल तर तुमच्याकडे जो पण मसाला असेल तर तो किंवा लाल तिखट 1 चमचा घालायचं, कारण व्यवस्थित असा कलर येण्यासाठी। आणि उकडलेल्या भाज्या आणि बेसन आहे तर ते व्यवस्थित असं त्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं। परतल्यानंतर त्याला 1 ते 2 मिनटं असं छान मिक्स करत राहायचं, जेणेकरून सगळं जे आपला भाज्या तेलाचा तवंग आहे तो भाजीला लागेल आणि व्यवस्थित मस्त असा कलर येईल। 1-2 मिनटं झाल्यानंतर पुरेसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं। जेवढे पण तुम्हाला पातळ हवा असेल गरगट्टा त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण जास्त पातळ नको याच्यासाठी। आणि एवढं केलं तरी तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर आरामात खाऊ शकतात। इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं। शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घालायचं। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 2 चमचे गूळही घालू शकता। गुळानेही टेस्ट छान येते। मी इथे गूळ ॲड केलेला नाही आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ ॲड केला तरीही आंबट गोड छान लागते। त्यानंतर इथे 10 मिनटं चांगलं मिक्स करत राहायचं आणि उकळी आली की गॅस बंद करून सर्व